मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक। मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। आज मुंबईसह उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर नागरिकांची पुरती तारांबळ। दरम्यान आज दिवसभर हलक्या पावसाची शक्यता। मुंबईतील मराठी भाषेतील फलक कारवाईमध्ये आतापर्यंत 1023 जणांना नोटीस। 33,750 दुकानं आस्थापनांची तपासणी। पालिकेची दुकानं आणि आस्थापना विभागाकडून वेगानं कार्यवाही सुरू। मुंबई उच्च न्यायालयाची 757 शाळा बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती। संस्थांना बाजू मांडण्याची संधी न देणं हे नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन। उच्च न्यायालयाचं निरीक्षण। ठाण्याच्या वांगणीतील अनधिकृत चाळींवरती महसूल विभागाचा बुलडोझर। 100हून अधिक घरं जमीनदोस्त। महसूल विभागाचा चाळ माफियांना दणका। बदलापुरात ओव्हरटेकच्या वादातून तरुणाची लूट। चाकूचा धाक दाखवत हिसकावली सोन्याची चैन। तर बदलापूर पोलिसांकडून काही तासातच आरोपी गजाआड। बदलापूर पूर्वमधील शबरी हॉटेल परिसरातली घटना। अंबरनाथच्या चिंचपाड्यातील खदानीची कोहेजगाव ग्रामस्थांकडून स्वच्छता। खदान रिकामी करून गाळ काढला जाणार। कुर्ल्यामध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात। कुर्ला ब्रिजवर सकाळी 6 वाजताच्या सुमारास बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं अपघातानंतर कंटेनर ब्रिजवरच उलटला। दरम्यान 2.5 तास उलटूनही घटनास्थळी क्रेन यायला उशीर। देशात अनेक विमानतळांवरती 10हून अधिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद असलेल्या आरोपीला अटक। आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील वॉन्टेड आरोपी असलेला व्यंकट दिनेश कुमारला मुंबई पोलिसांकडून अटक। आता जाऊयात पुणे जिल्ह्यात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। पुणे शहरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। भीमाशंकर मंदिर 15 जून पासून भाविकांसाठी खुलं होणार। सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। 5 जून पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरती 2 वाहनतळांचा प्रस्ताव आहे। या वाहनतळांवरती सुमारे 550 वाहनांची सोय होणार आहे। वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यामुळे मिटणार आहे। पुणे मनपाची मिळकत कर भरण्याची ऑनलाईन यंत्रणा कोलमडली आहे। पैसे भरण्यास अनेकांना अडचणी येत आहेत। मिळकत कर भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक। नागरिकांचा उदंडचा प्रतिसाद मिळतोय। एकाच दिवसात पुणे मनपाच्या तिजोरीमध्ये 90 कोटींचा महसूल जमा झालाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 250 कोटींच्या मालमत्ता कराची वसुली। आतापर्यंत शहरातील 2,47,000 नागरिकांनी मिळकत कर भरलेला आहे। पुण्यामध्ये जनगणनेचं काम न करणाऱ्या 25 कामचुकार प्रगणकांवरती गुन्हे दाखल। पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर ही मोठी कारवाई। पुण्याच्या मुळशीतील भुकुममध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मादी हरणाचा मृत्यू। अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल। वन विभागाकडून अधिकचा तपास सुरू आहे। पुणे महानगरपालिकेची पेठ आणि येरवडा परिसरातील झोपडपट्ट्यांवर कारवाई। एसआरए प्रकल्पासाठी अतिक्रमण विभागानं झोपडपट्ट्या हटवल्या अशी देखील माहिती समोर।